नमस्ते मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. मी तुमचा अनिकेत म्हणजे लाडका पिल्ल्या. तर आज आपला कर्नाटकमध्ये तिसरा दिवस आहे. तर आज आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आज मी चाललोय बाहेर कुठेतरी फिरायला. मी चाललोय आज हैदराबादला चार मिनार बघायला. बघू, मला पण तिकडलं काय माहिती नाही, मी एकटाच निघालोय. तर बघू आपण पोचू तर कसं तरी हैदराबादला. मला सांगितलंय बसने जायचंय, बसने तिथनं मग थोडंसं बस स्टँडच्या जवळच आपलं हे चार मिनार आहे. फक्त रिक्षावाल्याला बोलायचं. पण घरातले बोलले की असं दाखवशील की तू तिथं बाई नवीन आहे तर तुला उल्लू वगैरे बनवतील. तर बघू, आपल्याला कोण बनवलं नाही पाहिजे, एक्सपेक्ट तेच करू. तर बघू, आता नाश्ता वगैरे केला नाही, आंघोळ वगैरे केली. एक बस होती आपली 6 वाजताची, ती आपली मिस झालंय कारण आपण उठलोच नाही. आपण उठलोय 6:30ला, म्हणून आता आपण 9:30च्या बसने चाललोय. मी आता ऍक्च्युली आलोय बससाठी बंगल्यावर. घरनं निघून आलोय बंगल्यावर. तुम्हाला दाखवतो बंगला. हे बघा, ह्याला बंगला बोलतात ऍक्च्युली या जागेला. आणि ह्याच्या आतमधून मग बसव कल्याण चालू होतं मित्रांनो. आणि या जागेला बंगला बोलतात. इथंच आपल्याला बसेस, मुंबईला जायची पण बसेस भेटणार आहेत. संध्याकाळी आपल्याला इथनच मुंबईला निघायचंय. आपलं हैदराबाद फिरून आल्यावर आपण इथनच मुंबईला जाणार आहे. तर भेटू आता बस आल्यावर. मित्रांनो, बस आली एक कुठली तरी, पण बस आली तरी कळणार नाही आपल्याला कारण त्याच्यावर हैदराबाद. चला मित्रांनो, आपली बस आली आहे. मित्रांनो, कुठल्या तरी गावाला थांबलोय, माहिती नाही कुठले. कारण इकडे सगळं कन्नड मध्ये लिहिलंय आणि मला पहिली गोष्ट कन्नड येत नाही, ना वाचता येत ना बोलता येत. इथं बसचं नाव पण कन्नड मध्ये आहे. मला एका काकीने सांगितलं ही हैदराबादची बस आहे, म्हणून मी चढलो इथं. हे बघा तिकीट. आणि हे आपले ड्रायव्हर काका आहेत, हैदराबाद हैदराबाद करतायत. आता आम्ही चाललोय हैदराबादला. तिकीटवर पण बघू शकता, वाचता येत नाही, कन्नड मध्ये लिहिलंय काहीतरी. बघू आता हैदराबाद मध्ये माझं काय होतंय. हरवतोय मी हैदराबाद मध्ये. मित्रांनो, आपण काहीतरी खायला घ्यायला आलोय कारण आपण नाश्ता नाही केलाय. बिस्किट वगैरे घेऊ खायला या दुकानातनं. मित्रांनो, एक बिस्किट पुडा आणि पाणी बॉटल घेतले. तुम्ही या कर्नाटकच्या बसला बघू शकता, एकच दरवाजा आहे माग, पुढचा दरवाजा गायब आहे. एकच दरवाजा एंट्रन्सला पण आणि बाहेर निघायला. चला गाडीत जाऊन बसू, नाही तर ड्रायव्हर काका घेणार आहे गाडीत. आपली समोरची सीट निघून जायची. तर मित्रांनो, आपली बस थांबलेली आहे. प्रवास आपला खूप मोठा आहे, 200 किलोमीटरच्या प्रवासाला पण ड्रायव्हर काकांना भूक लागली. ड्रायव्हर काका गेले तर जेवायला. तोपर्यंत आपण बसू आणि डायरेक्ट भेटू आता तुम्हाला हैदराबाद मध्ये. बघू मधात काय व्ह्यू
आवडले तर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय हैदराबादला. आता इथनं आपल्याला बाहेरनं रिक्षा पकडायची आहे. रिक्षा 20 रुपये घेते चारमिनारला जायला. मग चारमिनारला जाऊ, त्याच्यानंतर आपण अजून एका जागेवर जाणार आहे. तुम्हाला सांगतो थोड्या वेळातच. भेटू आता चारमिनारमध्ये. तर मित्रांनो रिक्षावाले 80 रुपये घेतात सिंगल याचे. आणि माझ्यासोबत कोण नाही म्हणून मला टाइम लागेल म्हणून मी रॅपिडो बुक केले. 35 रुपयात काम पेड झालं आपलं. आता कोण त्यांना रिक्षावाल्याला 80 रुपये देणार आहे. आता वाट बघतोय रॅपिडोवाला कधी येतोय. तुम्ही पण असंच रॅपिडो यूज करत जावा, आमचा फायदा होतो. आता भेटू आता बाईकवरच. बाईक बुक केली रॅपिडो मध्ये. फायनली चारमिनार पोहोचलेलो आहे. तर मित्रांनो आपण चारमिनारला आलोय, बघू शकता. आता आपण जाणार आहे चारमिनारच्या आतमध्ये. चारमिनारच्या आतमधनं दाखवतो तुम्हाला कसं आहे. तर मित्रांनो आपण चारमिनारला आलोय, बघू शकता. आता आपण जाणार आहे चारमिनारच्या आतमध्ये. चारमिनारच्या आतमधनं दाखवतो तुम्हाला कसं आहे. ठग लिया व्यापारी, इसमें तो कुछ देखने लगे. तर मित्रांनो आपण चारमिनार बघून झालंय आपलं. आता आपण निघालोय उशन सागरला रॅपिडो करून. आता उशन सागरलाच भेटलो. सांगतो कसं दिसलं मला, कसं वाटलं आपलं चारमिनार. हे आहे मुसी रिव्हर आणि हा मुसी रिव्हरचा ब्रिज आहे. तर मित्रांनो आपण चारमिनार फिरून झालं. चारमिनार मध्ये एवढं काही खास नव्हतं, ते फक्त बाहेरनच भारी दिसत होतं. आणि वरती जाऊन आम्ही बघितलं, फक्त आपण खाली गर्दी बघू शकतो, बाकी काय नाही. म्हणून उशन सागरला आलेलो. आपल्याला इथं बाबासाहेबांचा सगळ्यात मोठा पुतळा बघायला भेटतो. तुम्हाला दाखवू शकतो, कारण आता ते ऍक्च्युली दाखवू नाही शकत. आतमध्ये म्युझियम वगैरे पण आहे. ते ऍक्च्युली 6 महिन्यानंतर खुलणार आहे. तर आपण आतमध्ये जाऊ नाही शकत, फक्त बाहेरनं पुतळा बघू शकतो. तुम्हाला दाखवतो मी बाहेरनं पुतळा. मित्रांनो बघू शकता हा पुतळा आहे आणि ते तिथं खाली म्युझियम आहे. सगळ्यात मोठा पुतळा आहे. 125 फुटाचा पुतळा आहे, पण आता बंद आहे. त्यामुळं आपण आता घराकडे निघू. चला भेटू आता. बस पकडतो जाऊन पहिला. तर मित्रांनो आपण पुतळा तर बघितला आणि इथं बाजूलाच एक पाण्यामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती पण आहे. ती मी मगाशी बाईकवर बघितली. मी तिथं म्हणजे मला ड्रॉपचं लोकेशन होतं तेव्हा मी तिथनं बघून आलो. आता मी निघालोय घरी. रॅपिडो केलंय कारण रिक्षावाले जास्त सांगतात आणि बस पण इथं अवेलेबल नाही, म्हणून रॅपिडो केलंय. आता परत बस स्टँड मध्ये. आता तुम्हाला दाखवतो पाण्यावरती गौतम बुद्धांची मूर्ती. हे बघा. तर मित्रांनो आपण चारमिनारला गेलेलो, पण चारमिनार काय एवढा काय खास नव्हता, म्हणून आपण गेलेलो बाबासाहेबांचा पुतळा बघायला.
पण ॲक्च्युली पुतळा 6 महिन्यासाठी बंद ठेवलाय. ते 6 महिन्यानंतर खुलणार आहे. त्यांचं काम चालू आहे म्हणून. ॲक्च्युली त्याच्या आतमध्ये म्युझियम पण होतं, ते मेन बघायचं होतं, पण तेच आपल्याला बघायला नाही भेटलं. जाऊ द्या, काय हरकत नाही. आता आपण जाऊया घरी. आपण तिथं मधात एक तलाव होतं, तलावामध्ये गौतम बुद्धांची मूर्ती पण होती, ते पण बघणार होतो. पण ॲक्च्युली आपल्याकडे टाइम नाही आहे, आपण पहिलेच लेट आलोय, म्हणून आपण चाललोय आता डायरेक्ट घरी. आता मी आलो इथं बस स्टँडला, भेटतो आता बस भेटल्यावर. तर मित्रांनो, आपल्याला बस भेटली आहे. शिर्डीला जायची बस आहे. आपण त्याच्यात बसून चाललोय डायरेक्टली बंगल्यात. चला भेटू आता बंगल्यामध्ये. फायनली मित्रांनो घरी आलोय आणि लय लेट झालाय, म्हणून ब्लॉग इथं सेंड करू. आता मला पोचायला 11 वाजलेत. तर आता जेवतो आणि जाऊन झोपतो. गुड नाईट. थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. गुड नाईट.